कारण गौवंशवरती कारवाई करण्यात आली अशातच एक पत्रकारही मदत आला तर काय पूर्ण प्रकरण होतं काय सांगाल? त्याच्यामध्ये काही माहिती मिळाल्यानंतर आमची टीम त्या ठिकाणी संबंधित ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी 2 जनावर इतर कापलेलं जनावर त्या ठिकाणी मिळालं आणि त्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी कारवाई करत असताना एक मोहम्मद परवेज करके म्हणून त्या ठिकाणी यूट्यूबर आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी पोलिसांना त्या ठिकाणी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या अनुषंगाने त्याच्यावरती पण आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि आपण पुढची कायदेशीर कारवाई करत आहोत. कशा प्रकारचा गुन्हा त्याच्यावर नोंदवण्यात आलेला आहे आणि कशा प्रकारची कारवाई त्याच्यावरती त्या पत्रकारावरती होणार आहे काय सांगाल? त्याच्यामध्ये त्यांना आपण काल 170 मध्ये अरेस्ट पण केलेलं होतं आणि त्याच्यावरती कायदेशीर प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण केला सरकारी कामकाज करत असताना अशा अनुषंगाने त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे. अशा वेळेस पाहण्यात येते का कुठेतरी पत्रकार प्रत्येक वेळेस असे अडथळे निर्माण करतात आणि अशातच कुठेतरी पैशाच्या मागण्याही अशा पत्रकारांकडून होते तर अशावरती काय कारवाया समोर होतील आपल्याकडनं? नाही, याच्यामध्ये यापूर्वी काही पत्रकारांवरती अशा प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत, खंडणीसारखे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि निश्चितच ज्या ज्या ठिकाणी असे काही अडथळे निर्माण करत असतील पोलिसांच्या कामकाजामध्ये किंवा कुणाला खंडणीच्या स्वरूपात मागणी करून खंडणी घेऊन काही कामं करण्यासाठी किंवा कामं करू नये याच्या अनुषंगाने जर काही निर्माण करत असेल त्यांच्यावरती कारवाई केली जाईल.